पालकमंत्री मेघना बोर्डीकर आपल्या सोबत आहे. दीदी, पहिल्यांदा पालकमंत्री झाले, प्रभावती नगरीमध्ये भव्य स्वागत झालं, काय भावना आहे? लोकांच्या मनामध्ये आनंद आहे, कारण की रामाचा वनवास 14 वर्ष होता आणि परभणीकरांचा 12 वर्ष. कारण आतापर्यंत फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला येणारे पालकमंत्रीच दुर्दैवाने आपल्याला बघायला मिळाले. आणि मग स्वतःच्या जिल्ह्यातील पालकमंत्री पद मिळाल्यामुळे जिल्हावासी आनंदी आहेत आणि तो आनंद मला दिसतोय. आणि त्या आनंदाची जाणीव सुद्धा आहे की खूप मोठ्या अपेक्षा त्यांच्या माझ्याकडनं आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी करेल, काम करेल. काल रत्नाकर गुट्टे यांनी तुमच्या उपस्थितीमध्ये मंचावर असं विधान केले की तुमच्या जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या विरोधात काम केलंय. कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? महायुतीमधले ते घटक पक्ष आहेत. हे बघा, निवडणुकीच्या वेळेस कोण काय काम केलं आणि कोण नाही, त्यांनी तक्रार केलेली आहे. त्याच्यावर आमचे पक्ष श्रेष्ठी चौकशी करतील आणि त्यानुसार निर्णय देतील. जिल्हा प्रमुख त्यांची आता मुलाखत गेली आम्ही काही वेळापूर्वी, ते म्हणले खोटं बोलतायत रत्नाकर गुट्टे. आता बघा, एकमेकांना बोलणं करणं होत असतं. शेवटी महायुतीचे उमेदवार म्हणून रत्नाकर गुट्टे साहेब निवडून आलेले आहेत. ह्या राज्यामध्ये जे एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई शाह, आदरणीय JP नड्डाजी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व बावनकुळे साहेबांनी जी व्यूह नीती या ठिकाणी आखली, त्यामुळे 237 एवढ्या जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या लोकल भाजपाच्या काय झालं त्याची चौकशी होईल, त्यांनी जर तक्रार केली असेल तर. पण निवडून केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा मोठा सहभाग राहिलेला आहे, केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाचा. त्यामुळे महायुतीचे या ठिकाणी आमदार गुट्टे साहेब निवडून आलेले आहेत, हे तेही डावलू शकत नाहीत. काल बोलताना तुम्हाला त्यांनी उद्देशून असं बोलले की तुम्ही आमच्या विरोधकांना जवळ घेऊ नका म्हणून. नाही बघा, भाजपाचे सगळे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, भाजपा कुटुंबातला सामान्य सदस्य किंवा भाजपाचा सदस्य सुद्धा, तो माझा परिवारातला समजून मी काम करत आहे. त्यामुळे माझे पक्षश्रेष्ठींनी सांगितलं हे दोषी आहेत, यांना नाही पुढे घ्यायचं, तर मग मी तसं हे करेल. पण आज तरी गंगाखेड मधले सगळे भारतीय जनता पार्टीचे जे काही सदस्य आहेत, कार्यकर्ते, पदाधिकारी, ते माझे कुटुंबीय, मला त्यांना जपणं हे माझं कर्तव्य आहे. ते म्हणले की तुम्ही असं दुखावलं तर मग पुढे भविष्यामध्ये विदुष्टा पसरेल दोघांमध्ये म्हणून. नाही, आता ते गुट्टे साहेबांची जी काही अडचण आहे, शंका आहे, ती शंकेचं निराकरण होईल लवकर. त्यामुळे ते दुष्ट कायम राहणार नाही, तुम्ही काळजी करू नका. कॅमेरा पर्सन सय्यद खिजारचा नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.